स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण छत्रपती संभाजीनगर डीसीसी बँक भरती 2024 चे जे लेटेस्ट पेपर झालेले आहेत त्या पेपरचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. या पेपरमध्ये कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले होते, विषयानुसार किती प्रश्न विचारले होते, टॉपिक आणि त्या प्रश्नांचं उत्तर काय आहेत याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. टोटल जे पण 90 प्रश्न विचारले होते त्या सर्व 90 प्रश्नांवरती आपण नजर घालून घेणार आहोत मित्रांनो. सर्व प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी आन्सर की मध्ये दिलेली आहेत, ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटतील आणि त्यासोबतच संपूर्ण पेपरचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. तर बघा, बँकेचं नाव जर म्हटलं तर देवगिरी नागरी सहकारी बँक अंतर्गत ही पद भरती आली होती. शाखा जर म्हटलं तर ब्रांच विषयी इथं माहिती दिलेली आहे छत्रपती संभाजीनगर. मेन ब्रांच आपल्याला जर विचारलं तर सोलापूर जिल्ह्याची मेन ब्रांच आहे मित्रांनो आणि सोलापूर जिल्ह्याच्या या मेन ब्रांच अंतर्गत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जर म्हटलं तर टोटल 60 जागांसाठी ही पद भरती आली होती मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर नाशिक जिल्ह्यासाठी सुद्धा याच ब्रांच अंतर्गत एकूण जर म्हटलं तर 10 जागांसाठी पद भरती आली होती. त्यासोबत अमरावती जिल्ह्यासाठी 16 जागांसाठी ही पद भरती आलेली आहे. तर आता छत्रपती संभाजीनगरचे पेपर झाले, नाशिक जिल्ह्याचे पेपर झाले, आता फक्त अमरावती जिल्ह्याचे पेपर बाकी आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर सोबत इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही पद भरती आली होती मित्रांनो डीसीसी बँक भरतीची. तर आता जर म्हटलं तर लेटेस्ट आता 6 आणि 7 नोव्हेंबरला आपल्याला बघा 6 आणि 7 नोव्हेंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगरचा पेपर झालेला आहे मित्रांनो आणि या पेपरची जी आन्सर की आहे ती आपण इथं उपलब्ध करून घेतलेली आहे. तर यामध्ये कोणकोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न आले होते, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं होतं याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत मित्रांनो. तर बघा, आता संपूर्ण क्वेश्चन पेपर मी तुम्हाला इथं सोडून देणार आहे मित्रांनो. ऑलरेडी सोडून देण्याची गरज नाहीये, आन्सर ऑलरेडी इथं टिक केलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, फक्त आपण काय करूया, कोणता प्रश्न आला होता, कोणत्या टॉपिक वरती आले होता, त्यासोबत आपल्याला कोणत्या सब्जेक्ट वरती किती प्रश्न आलेत याच्यावरती चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने करणार आहोत. परंतु सर्व प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, सर्वप्रथम आता आपण प्रश्नपत्रिकेचं संपूर्ण स्वरूप जाणून घेण्या अगोदर आता छत्रपती संभाजीनगरचा जो अभ्यासक्रम दिला होता त्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला कोणकोणते विषय दिले होते ते जाणून घेऊया. इथे इंग्रजी विषय दिला होता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी विषय दिला होता, संगणक. आता यामध्ये मी प्रश्नपत्रिका थोडक्यात बघितलेली आहे मित्रांनो. तर यामध्ये संगणक हा जो विषय आहे मित्रांनो, संगणक विषयावरती एकही प्रश्न दिलेला नाहीये प्रश्नपत्रिकेमध्ये, परंतु आपल्याला अभ्यासक्रमामध्ये इथं संगणक विषय दिला होता. इथं जर म्हटलं तर पुढे रिझनिंग, ठीक आहे, बुद्धिमत्ता चाचणी झालं, अंकगणित झालं, याच्यावरती बहुतेक जास्त प्रश्न आलेत. टोटल जर म्हटलं तर 30 ते 40 प्रश्न अंकगणित व बुद्धिमत्ता याच्यावरती आलेले आहेत मित्रांनो. यामध्ये बुद्धिमत्ताचे जवळपास इथं 31 प्रश्न आहेत, 25 ते 30 प्रश्न बुद्धिमत्ता आणि बाकीचे अंकगणिताचे प्रश्न आहेत. ते आपण बघूया किती प्रश्न आलेत. आणि बँकिंग वरती थोडे जास्त प्रश्न आपल्याला बघण्यासाठी भेटलेले आहेत. सर्वात जास्त समावेश जो आहे मित्रांनो बुद्धिमत्ता आणि अंकगणित, ठीक आहे, गणित बुद्धिमत्तावरती थोडे जास्त प्रश्न आलेले आहेत. आता संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण इथं सोडूनच घेणार आहोत मित्रांनो, काळजी करू नका. ही बघा, ही प्रश्नपत्रिका आहे. त्याच्यासाठीच मी सर्वप्रथम तुम्हाला वेळापत्रक दाखवलं, त्यानंतर इथं अभ्यासक्रम दाखवला आणि त्यानंतर ही क्वेश्चन पेपर इथं डाउनलोड केलेली आहे ही मी तुम्हाला दाखवून घेतली. आता त्यानंतर अशा प्रकारच्या ऑलरेडी आपण भरपूर प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती सोडून घेतलेल्या आहेत, परंतु काही विद्यार्थ्यांचे कॉल SMS येतात की नक्की हीच प्रश्नपत्रिका आहे का. तर बघा, आपल्याला इथं सर्वप्रथम ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून देखील दाखवतो. तर बघा, ही वेबसाईट मी इथं ओपन केली. तर बघा, एका विद्यार्थ्याचं इथं लॉग इन केलेलं आहे. ही मेन वेबसाईट आहे, इथं अभ्यासक्रम वगैरे दिलेला आहे. इथून जर म्हटलं तर बघा, इथं क्वेश्चन पेपर डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे, इथे तुम्ही नाव वाचू शकता. ठीक आहे, इथं क्वेश्चन पेपर वरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारची आन्सर की आपल्याकडे इथं डाउनलोड होऊन येते. ठीक आहे, इथं प्रिंटचं ऑप्शन आहे बघा, प्रिंट आणि डाउनलोडचं. बघा, अशा प्रकारची प्रश्नपत्रिका आहे जी की आपण ऑलरेडी इथं डाउनलोड करून घेतलेली आहे. आता मी डायरेक्टली इथं ओपन करून घेतो. आता संपूर्ण स्वरूप आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, यामध्ये आपल्याला सर्वप्रथम इंग्लिशच्या प्रश्नाने इथं सुरुवात होत आहे मित्रांनो. इथे जर म्हटलं तर नाउनवरती प्रश्न विचारला होता मित्रांनो. ठीक आहे, योग्य उत्तर आपल्याला सांगायचं तर ऑप्शन बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. ठीक आहे, आता फक्त प्रश्नाची संख्या आणि टॉपिक नुसार किती प्रश्न आले होते ते आपण इथे जाणून घेऊया. लेवल काय होती ते आपण जाणून घेणार आहेत. ठीक आहे, इथे आपल्याला सेंटेन्स पूर्ण करायचं होतं मित्रांनो. तर ऑप्शन सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, स्पष्टीकरण आपण घेणार नाहीये, आता सांगतोय. कोणाला व्हिडिओ सोडून जायचा असेल, स्किप करायचा असेल तर करा, काही अडचण नाही. परंतु या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला एवढी डिटेलमध्ये माहिती देणार आहे की कोणते टॉपिक होते, कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न आले, तर सब्जेक्ट नुसार किती प्रश्न आलेत. जर तुमची इतर कोणत्याही डीसीसी बँक भरतीची अजून परीक्षा बाकी
बाकी असेल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने भेटणार आहे. पुढे बघा आपल्याला इथे देखील सेंटेन्स पूर्ण करायचं होतं. याच्यामध्ये फिल इन द ब्लँक या टाईपचे हे प्रश्न होते मित्रांनो. ऑप्शन बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. पुढे बघा 4 नंबरचा प्रश्न इथे सुद्धा फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न होता मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला ऑप्शन डी हे प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथे देखील त्याच टाईपचे प्रश्न आलेत. म्हणजे आपल्याला थोडक्यात जर म्हटलं तर नाउन म्हणा, त्यानंतर आर्टिकल म्हणा, ठीक आहे, या टाईपचे प्रश्न आपल्याला भरायचे होते. त्यानंतर अल्टरनेटिव्ह शब्द, आपल्याला ऑपोजिट शब्द याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले होते. ठीक आहे, योग्य शब्द आपल्याला इथे निवडायचा होता. यामध्ये देखील आपल्याला फिल इन द ब्लँक या टाईपचे सर्वात जास्त प्रश्न, आतापर्यंतचं जर म्हटलं तर 8 प्रश्न फिल इन द ब्लँक या टाईपचेच आलेले आहेत मित्रांनो. सेंटेन्स म्हणा, नाहीतर आपल्याला आर्टिकल किंवा नाउन आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी किंवा योग्य शब्द निवडण्यासाठी या टाईपचे प्रश्न आले होते. ज्याचं थोडं जरी बेसिक क्लिअर आहे इंग्लिशचं, तो विद्यार्थी हे प्रश्न आरामशीर सोडू शकता. एवढे हार्ड लेवलचे प्रश्न नव्हते इंग्लिश या विषयावरती. त्यानंतर बघा समानार्थी विरुद्धार्थी यावरती प्रश्न विचारलाय. ठीक आहे, या शब्दाचं आपल्याला सांगायचं होतं, तर ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला स्पीच वरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. बघा स्पीच वरती सुद्धा प्रश्न विचारला गेलाय. ऑप्शन सी हे प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. तर बघा इथपर्यंत 10 प्रश्न हे इंग्लिश या विषयावरती झाले. आता काही विद्यार्थ्यांचे कॉल एसएमएस येतील की या क्वेश्चन पेपर कशा भेटतील, तर क्वेश्चन पेपर कशा भेटतील याच्याविषयी संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये 10 मिनिटाचा हा व्हिडिओ झाल्यानंतर तिथे तुम्हाला तिथून पुढे क्वेश्चन पेपर आणि नोट्स बद्दल माहिती मी देणार आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओला तुम्हाला नोट्स बद्दल आणि क्वेश्चन पेपर विषय संपूर्ण माहिती मिळवायची असेल तर 10 मिनिटाचा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला ती माहिती मी देणार आहे. ठीक आहे, आता जवळपास जर म्हटलं तर हा व्हिडिओ 6 ते 7 मिनिटाचा झालेला आहे. येत्या 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण ती देखील माहिती जाणून घेणार आहे. तर बघा इंग्लिश विषयावरती आतापर्यंत जर म्हटलं तर एकूण आपल्याला 10 प्रश्न झाले. ठीक आहे, तर ते नोट करून घेऊया आपण. इथे किती क्वेश्चन होतात ते आपल्याला इथं जाणून घ्यायचंय. तर इंग्लिश वरती आतापर्यंत 10 प्रश्न झाले. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आपण इथं नोट करून घेतलं. तर चला पुढे जर म्हटलं तर आता इथून पुढे बघा इथून पुढे जीके जीएस ला जीके जीएस चा समावेश आहे. आणि यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला करंट अफेअर वरती थोडे आपल्याला प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटलेत. 4-5 करंट अफेअर वरती प्रश्न आलेत, बाकी जीके जीएस वरती प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, आन्सर देखील आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे प्रश्न वाचून आणि आन्सर पुन्हा सांगण्यात आपण जास्त टाइम वायाला घालणार नाहीये. तुम्ही ऑलरेडी क्वेश्चन वाचू शकता. क्वेश्चन दिलेला आहे इंग्लिश प्लस मराठी लँग्वेज मध्ये, आणि आपल्याला खाली आन्सर दिले, याचं आन्सर देखील आपल्याला इथं दिलेलं बघण्यासाठी भेटून जाईल. ठीक आहे, चला पुढे जर म्हटलं तर बघा करंट वरती थोडे जास्त आपल्याला प्रश्न आपल्याला बघण्यासाठी भेटलेले आहेत. ठीक आहे, करंट वरती आपल्याला प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर इथं आपल्याला क्षेत्राशी संबंधित हा प्रश्न मित्रांनो. त्यानंतर 15 यामध्ये जर म्हटलं तर विभागावरती प्रश्न आलेला आहे, योजनेवरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचंय, योजनेवरती प्रश्न येत आहेत. त्यानंतर बघा हे सर्व आन्सर दिलेले आहेत, त्यामुळे आन्सर आपण इथं सांगत बसणार नाहीये. एकूण क्वेश्चन किती आलेत आणि आपल्याला अभ्यास कोणता करायला पाहिजे याच्याविषयी माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे. आता सर्वात पहिले सांगतो, ज्यांनी पण अहमदनगर जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल, किंवा ज्यांनी पण सातारा जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल, किंवा ज्यांनी पण चंद्रपूर जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल, रायगड जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल, तर त्यांचं फॉर्मॅट हे नसणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका आपण सोडून घेत आहे अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कदापि नसणार आहे मित्रांनो. एवढी बोगस प्रश्नपत्रिका काढलेली आहे मित्रांनो. ही का सांगतोय हे बोगस का काढलेली आहे त्याच्याविषयी तुम्हाला देखील पुढे आल्यानंतर समजून येईल मित्रांनो. एवढी म्हणजे खूपच आळशीपणा केलेला आहे ही प्रश्नपत्रिका ज्यांनी पण तयार केलेली असेल. खूपच आळशीपणा केलेला आहे मित्रांनो. एवढी 1900 रुपये फी घेता आणि त्यांना 2 तास सुद्धा व्यवस्थित देता आलेले नाहीये क्वेश्चन पेपर काढण्यासाठी. ठीक आहे, लेवल कोणती, त्यासोबत क्वेश्चन कोणते टाकलेत, त्यासोबत आपल्याला अभ्यासक्रम काय दिलाय आणि अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त किती प्रश्न टाकलेत. जाहिरातीमध्ये एक अभ्यासक्रम दिलाय आणि जाहिरातीनंतर जर म्हटलं तर बाकी जो अभ्यासक्रम दिलाय त्याला अनुसरून सुद्धा या क्वेश्चन पेपर मध्ये काही प्रश्न आलेले नाहीयेत मित्रांनो. पुढे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, तर बघा इथे तत्वांवरती प्रश्न आलेला आहे. थोडक्यात जर म्हटलं तर आपल्याला हा विज्ञानाचा प्रश्न मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर बघा पुढे आपल्याला 20 नंबरचा प्रश्न याच्या जीके जीएस वरती आलेला आहे मित्रांनो. जीके वरती आपल्याला प्रश्न आहे बी ऑप्शन, हे आपल्या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा इथून पुढे पुन्हा इंग्लिशला सुरुवात झालेली आहे. तर पुन्हा आता आपण जर म्हटलं तर जीके जीएस वरती आपण जर विचार केला, हे पूर्ण जीके जीएस वरती प्रश्न होते, किंवा याच्यावरती प्रश्न होता करंट अफेअर. आपण घेऊया करंट अफेअर यामध्येच घेऊया. ठीक आहे, टोटल जर म्हटलं तर एकूण 10 प्रश्न होते. ठीक आहे, हे देखील आपण नोट करून घेतलं. चला पुढे बघा आता पुढे जर म्हटलं तर आता पुन्हा इंग्लिशला सुरुवात झालेली मित्रांनो. इंग्लिश वरती इथं प्रश्न आलेले आहेत काही, तर तुम्ही इथं बघू शकता या टाईपचे थोडे हार्ड लेवलचे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. यामध्ये बघा आपल्याला प्रश्न काय दिलेले आहेत.
सॉरी, इथे जर म्हटलं तर हे इंग्लिशचे प्रश्न नाहीयेत मित्रांनो. इथं आपण व्यवस्थित समजून घेऊया. हे सॉरी, आपल्याला जे पण कॅम्प्युटरचे प्रश्न आहेत, ठीक आहे. कॅम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी किंवा आयटीच्या रिलेटेड प्रश्न, संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावरील हे प्रश्न आहेत मित्रांनो. यामध्ये जर बघा, या टाईपचे डिव्हाइस वरती प्रश्न आहे, हा देखील आपल्याला त्याच्यावरती प्रश्न आहे. म्हणजे संगणकाचे प्रश्न आहेत, परंतु ही जी क्वेश्चन पेपर आपण डाउनलोड केली ना मित्रांनो, या क्वेश्चन पेपर मध्ये काय झालं मिस्टेक, हे प्रश्न मराठी लँग्वेज मध्ये देखील पाहिजे, तर फक्त इंग्लिश लँग्वेज मध्ये हे प्रश्न दिसत आहेत मित्रांनो. त्यामुळे मला वाटलं इथं इंग्लिशचे प्रश्न आलेले आहेत की काय, तर तसं नाहीये. हे संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावरील हे प्रश्न आपल्याला दिसत आहेत. तर हे देखील आपण बघणार आहोत, किती क्वेश्चन आहेत, लेवल काय आहे, त्याच्याविषयी आपण माहिती बघणारच आहोत. परंतु आता त्या अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर सांगितल्याप्रमाणे आपण नोट्स बद्दल अतिशय महत्वाची माहिती देत असतो, तर ती माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो. तर बघा, आतापर्यंत जर म्हटलं तर आपण बहुतेक नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहे विद्यार्थ्यांना. आतापर्यंत टोटल जर म्हटलं तर यामध्ये 44 लेटेस्ट झालेल्या प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय. आणि आता या धरून जर म्हटलं तर या 2-3 शिफ्टच्या म्हणजे 45 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय आणि 4 ते 5 विषयांच्या नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, लेटेस्ट 2 वर्षाचं, त्यासोबत IMP GK या सर्व विषयांच्या नोट्सचा समावेश असणार आहे. प्रत्येक विषयाच्या नोट्स या 100 ते 150 पेजेसच्या सेपरेट नोट्स आपल्याला बघण्यासाठी भेटून जातील. यामध्ये लेटेस्ट झालेल्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या आपल्याला क्वेश्चन पेपर बघण्यासाठी भेटतील मित्रांनो, ठीक आहे. लेटेस्ट झालेल्या एकूण धरून जर म्हटलं तर 45 आपल्याला प्रश्नपत्रिका यामध्ये उपलब्ध करून दिल्या जातील मित्रांनो. या सर्व प्रश्नपत्रिका आताच झालेल्या DCC बँक भरतीच्या आहेत मित्रांनो. तर या सर्व प्रश्नपत्रिका आणि नोट्स मिळवण्यासाठी तुम्हाला एकत्रित पेमेंट ठेवलेले फक्त 198 रुपीज. यामध्ये तुम्हाला 44 ते 45 प्रश्नपत्रिका आणि या 4 ते 5 विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील PDF स्वरूपामध्ये WhatsApp वरती. आता तुम्ही ज्या क्वेश्चन पेपर करणार आहेत मित्रांनो, यामध्ये मराठीचे जे टॉपिक आहेत, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिशचे जे टॉपिक आहेत, ते जरी तुम्ही केले तर तुमचा स्कोर 50 ते 60 पर्यंत आरामशीर जातोय. कारण GK GS वरती थोडे कमी प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. क्वेश्चन पेपर मध्ये जे टॉपिक तुम्हाला विचारले गेलेत, इतर एक्झाम साठी ते टॉपिक जवळपास 80 ते 90% सारखेच आहेत मित्रांनो. त्यामुळे क्वेश्चन पेपर वरतून तुम्ही सराव केला, प्रॅक्टिस केला तर तुमची प्रॅक्टिस अतिशय चांगली होऊन जाणार आहे मित्रांनो. आणि आतापर्यंतचा जो आपला अनुभव आहे, ज्या विद्यार्थ्याला इथं 60 ते 70 मार्क मिळत आहे, त्यांचं देखील इथं 100% सिलेक्शन होत आहे मित्रांनो. त्या हेतूने तुमची व्यवस्थित तयारी असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर त्यासाठी आपण या नोट्स अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. यांची एकत्रित किंमत ठेवलेली 198 रुपीज. त्यासाठी तुम्हाला हा नंबर दिसत असेल 91 39 64 31 99, या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता आणि याच नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप वरती स्क्रीनशॉट पाठवू शकता. जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट व्हॉट्सअप वरती पाठवता, त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप वरती सेंड केल्या जातात मित्रांनो. तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहे. या नोट्स सोबत तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील दिली जाते. या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला सर्व लेटेस्ट इथून पुढे जेवढे पण क्वेश्चन पेपर असतील ते उपलब्ध करून दिले जातील मित्रांनो फ्री मध्ये. आणि त्यासोबत या क्वेश्चन पेपर सोबत एक्झाम विषयी सर्व अपडेट, सर्व आपले जे YouTube वरती क्लास होतात त्याच्याविषयी अपडेट, त्यासोबत जर म्हटलं तर इथून पुढे रिझल्ट, ऍडमिट कार्ड जे पण येतं मित्रांनो, त्याचं सर्वप्रथम अपडेट तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुप वरती दिलं जातं मित्रांनो. तर त्याच्यासाठी तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाहीये. पेमेंट करायचं या नंबरवरती आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. स्क्रीनशॉट आल्यानंतर तुमचा नंबर आमच्याकडे सेव्ह केला जातो आणि त्यानंतर सर्व काही स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअप वरती सेंड केलं जातं मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्या या नोट्स असणार आहे मित्रांनो. नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहे. आता लेटेस्ट आपण ही जी क्वेश्चन पेपर सोडवत आहेत, ही देखील आपल्याला आपल्या या नोट्स मध्ये भेटून जाणार आहे मित्रांनो PDF स्वरूपामध्ये, ठीक आहे. तर चला आता पुढे आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया, ठीक आहे. तर बघा, तर अशा प्रकारे आतापर्यंत जर म्हटलं तर बघा, इंग्लिश या विषयावरती, ठीक आहे, आपण सब्जेक्ट नुसार इथं मांडून घेऊया किती क्वेश्चन आलेले आहेत, जेणेकरून आपल्याला पुढे समजून येईल. इंग्लिश विषयावरती आतापर्यंत 10 प्रश्न आलेत. त्यानंतर हे संगणकाचे प्रश्न बघूया, कम्प्युटर, ठीक आहे. कम्प्युटरवरती किती येते ते आपण पुढे बघूया. आणि सोबत जर म्हटलं तर GK GS वरती, ठीक आहे, GK GS वरती किंवा GK करंट अफेअर वरती आपण एकूण टोटल जर म्हटलं तर आतापर्यंत ते 10 प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे.
तर चला हे आपण नोट करून घेतलं. आता बघूया संगणकावरती कोणकोणते प्रश्न आलेले आहेत. यामध्ये इनपुट आउटपुट डिव्हाइस वरती थोडे प्रश्न आलेत, स्टोरेज वरती प्रश्न आलेत. बाकी जर म्हटलं तर आपल्याला बघा या टाईपचे प्रश्न आहेत. कम्प्युटरचे जेवढे पण महत्त्वाचे डिव्हाइस आहेत त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. ते सिस्टीम वरती प्रश्न आले तर ठीक आहे. सुपर कम्प्युटर वरती पूर्ण प्रश्न आलेला आहे, म्हणजेच रिपीट झालेला आहे मित्रांनो. ऑलरेडी मागील प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न आपण सोडवलेले आहे. तर संगणकाचे काही प्रश्न रिपीट झालेले बघण्यासाठी भेटत आहेत. तर बघा टोटल जर म्हटलं तर एकूण एकूण 30 पर्यंत प्रश्न, म्हणजे हे 10 प्रश्न आलेले आहेत. तर संगणकाचे टोटल विचार केला तर 10 प्रश्न आतापर्यंतचे आपण इथं बघितलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर बघा पुढे जर म्हटलं तर आता बघा, आता इथून खरी सुरुवात होत आहे मित्रांनो. आता इथून कशी सुरुवात होते ते आपण बघूया. तर बघा इथून गणित बुद्धिमत्ताला इथं सुरुवात होत आहे. तर इथं बुद्धिमत्ताला सुरुवात झालेली आहे. तर इथं आपण बुद्धिमत्ता इथं रिझनिंग नोट करूया. ठीक आहे. रिझनिंग इथं नोट करूया आणि इथं पुढे जर म्हटलं तर मॅथ किंवा रिझनिंग दोन्ही एकत्र घेऊया, काय अडचण नाही. मॅथ अँड रिझनिंग आपण एकत्र घेऊया. तर चला बघूया किती क्वेश्चन आहेत याच्यावरती. तर बघा 31 पासून इथं सुरुवात झालेली आहे. तर हे आपण नोट करून घेऊया. 31 क्वेश्चन पासून इथं सुरुवात झालेली आहे. तर चला बघूया किती क्वेश्चन आहेत. तर बघा 32 देखील आपल्याला बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. हा देखील बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. बुद्धिमत्तेचे प्रश्न थोडे इझी लेवलचे दिसत आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर बघा बुद्धिमत्तेचे या टाईपचे प्रश्न आले होते. अक्षरमाला, अंकमाला. त्यानंतर इथे जर म्हटलं तर आपल्याला हे देखील सोपे सोपे प्रश्न होते. हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने यांचं स्पष्टीकरण घेऊया आपल्या याच चॅनलवरती, काळजी करू नका. पुढे त्यानंतर या टाईपचे आपल्याला जे सिरियल वरती प्रश्न आलेले आहे मित्रांनो. त्यानंतर सांकेतिक भाषावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर स्टेटमेंट वरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. स्टेटमेंट नाही सॉरी, अक्षरांची जी संख्यामाला आहे त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर संख्यामाला, अक्षरमाला याच्यावरती प्रश्न आलाय. त्यानंतर सांकेतिक भाषावरती 2-3 प्रश्न आलेत. त्यानंतर बघा अक्षरमालावरती थोडे जास्त प्रश्न दिसत आहेत. बहुतेक जास्तीत जास्त प्रश्न आहेत. आता 30 पासून सुरुवात झाली, आतापर्यंत 45 पर्यंत आपण प्रश्न बघत आलोत. इथपर्यंत जर म्हटलं तर बघा टोटल 30 पासून तर टोटल जर म्हटलं तर 50 49 बघा एकूण 50 प्रश्नापर्यंत 30 ते 50. ठीक आहे. 30 ते 50 पर्यंत जर म्हटलं तर याच्यापैकी 30 ते 50 म्हणजे 20 प्रश्न बुद्धिमत्तावरतीच आलेले आहेत मित्रांनो. तर बघूया आता मॅथचे किती प्रश्न आहेत. इथून बघा 51 प्रश्नापासून इथं गणिताला सुरुवात झालेली आहे. 1 2 3 बघूया किती क्वेश्चन आहेत. डायरेक्टली खाली घेऊया, संपूर्ण स्वरूप आपल्याला समजून येणार आहे मित्रांनो. तर बघा 60 प्रश्नापर्यंत टोटल 60 नव्हे तर 61 देखील प्रश्न सुरू झालेला आहे. 61 देखील सुरू झालेला आहे. बघा इथून पुढे जर म्हटलं तर हे गणिताचे प्रश्न दिसत आहेत आपल्याला, काही अडचण नाही. पुढे घेऊया डायरेक्टली. पुढे आल्यानंतर 71 पासून जर म्हटलं तर हे प्रश्न आपल्याला चेंज झालेले बघण्यासाठी भेटत आहे. टोटल जर म्हटलं तर आता 70 प्रश्नापर्यंत गणित आपल्याला विचारले गेले. तर चला आपण नोट करून घेऊया. तर बघा नोट करत आहोत आपण. यामध्ये आपल्याला कोणकोणते प्रश्न आलेले तर त्याच्याविषयी माहिती आता आपण जाणून घेत आहोत. ठीक आहे. पूर्ण मी इथं नोट करून घेतो. तर बघा इथं मी नोट करून घेतलेले आहे. तर टोटल जर म्हटलं तर आता इथं 30 ते 50 यामध्ये हे 20 प्रश्न झाले रिझनिंगचे आणि 50 ते 70 हे 20 प्रश्न झाले मॅथचे. टोटल झाले 40 प्रश्न. 40 प्रश्न जर म्हटलं तर गणित बुद्धिमत्तावरती विचारले गेलेत. म्हणजे तुम्हीच विचार करा कशा प्रकारची इथं या परीक्षेची लेवल इथं त्यांनी ठेवलेली आहे. ठीक आहे. विचार करून बघा 40 प्रश्न यामध्ये गणित बुद्धिमत्ता या एकाच विषयावरती विचारले गेलेत. ठीक आहे. चला काय अडचण नाही. पुढील प्रश्न बघूया कोणकोणत्या विषयावरती विचारलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला समजून आलं असेल का मी ह्या क्वेश्चन पेपरला थर्ड क्लास क्वेश्चन पेपर म्हणत होतो. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर 71 यापासून पुढे जर म्हटलं तर आपल्याला हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, यामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणा, ठीक आहे, आपल्याला बँकिंग सहकार्य म्हणा, याच्यावरती प्रश्न विचारलेत. त्यामध्ये बघा बँकिंगचे सर्व प्रश्न इथं सुरू झालेले आहेत आणि इथून सर्व सब्जेक्टला एकत्रित केलेलं आहे. यामध्ये बँकिंग, सहकार, ग्रामीण अर्थव्यवस्था, ठीक आहे, हे जे सब्जेक्ट आहेत मित्रांनो याच्यावरती टोटल आता हे 20 प्रश्न आहेत. ठीक आहे. 10 प्रश्न जर म्हटलं तर बँकिंग, सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा आपल्याला ग्रामीण विषयी जेवढे पण ग्रामीणच्या रिलेटेड किंवा अर्थव्यवस्थेच्या रिलेटेड ते आपल्याला 5-10 प्रश्न बघण्यासाठी भेटलेत. बँकिंगचे थोडे जास्त प्रश्न आहेत. बँकिंगचे 15 प्रश्न असतील असं म्हणायला हरकत नाही आणि बाकीचे 4 ते 5 प्रश्न ग्रामीण अर्थव्यवस्थावरती आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. तर बघा यावरती आपल्याला या टाईपचे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. तर बघा ग्रामीण अर्थव्यवस्थेचे देखील इथे प्रश्न आहेत मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर बघा बँकेशी रिलेटेड प्रश्न आहेत, बँकिंग वरती प्रश्न आहेत.
बँकिंग सहकार्यावरती प्रश्न आहेत मित्रांनो, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. 80 प्रश्नापर्यंत जर म्हटलं तर इथे बँकिंगचे थोडे जास्त प्रश्न होते. 2-3 प्रश्न आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बघण्यासाठी भेटले आणि बाकीचे बँकिंगचे प्रश्न होते. इथून खाली जरी म्हटलं तर थोडे बँकिंगचे जास्त प्रश्न आहेत. तर आपण जो अंदाज मांडलेला आहे त्याच्यामध्ये जास्त काही बदलाव नाहीये. सारखंच आहे बघा 83. मुद्रा बँक विषयी इथं माहिती विचारली आहे. मुद्रा बँक बँकेवरती थोडी जास्त माहिती विचारली आहे. ठीक आहे. 2-3 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पॅनल ठीक आहे पेमेंट बॅलन्स झालं. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला पेमेंट बँकेशी रिलेटेड तुम्हाला थोडे 3-4 प्रश्न एक्स्ट्रा विचारलेले बघण्यासाठी भेटत आहे. तर बघा अशा प्रकारची संपूर्ण क्वेश्चन पेपर होती. तर जी आपण बघितली आता यामध्ये जर म्हटलं तर बँकिंग ठीक आहे. बँकिंग वरती जर म्हटलं तर 15 प्रश्न म्हणायला हरकत नाही आणि बाकी जर म्हटलं तर ग्रामीण अर्थव्यवस्था ठीक आहे. तर याच्यावरती जर म्हटलं तर आपल्याला 4 ते 5 प्रश्न असं म्हणायला हरकत नाही. टोटल अशा प्रकारची क्वेश्चन पेपर होती. बघा 40 मार्क कुठे विचारले गेलेत. बाकी इंग्लिश वरती 10, कॅम्प्युटर वरती 10, त्यानंतर जीके जीएस वरती किंवा करंट अफेअर वरती 10, त्यानंतर मॅथ रिझनिंग यावरती 40 प्रश्न. एवढे प्रश्न विचारले गेलेत आणि अभ्यासक्रम काय दिलेला आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला ही प्रश्नपत्रिका कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाकीचे थोडेफार जर म्हटलं तर इथे 30 किंवा 20 प्रश्न विचारले असते मॅथचे तर काय अडचण नव्हती. बाकी बँकिंग वरती थोडा भर द्यायला लागत होता. ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती थोडा जास्त भर द्यायला लागत होता आणि बाकीचे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती सुद्धा थोडासा विचार करायला लागत होता. यामध्ये मराठी विषय झाला. मराठीवरती काहीच प्रश्न दिलेले नाहीयेत. मराठी विषयाचा विचार करावा लागत होता. ठीक आहे. तर मराठी विषय डायरेक्टली कट करून टाकलेला आहे. तर या प्रकारे आपल्याला हे पेपर झालेले बघण्यासाठी भेटलेले आहेत मित्रांनो. म्हणजे क्वेश्चन पेपर डायरेक्टली त्यांच्या मनानेच काढलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो. तर बघा आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही क्वेश्चन पेपर बघा मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं हे स्वरूप तुम्हाला अहमदनगरसाठी नसणार आहे. सातारासाठी नसणार आहे. त्यासोबत रायगडसाठी नसणार आहे आणि बाकी जर म्हटलं तर चंद्रपूरसाठी सुद्धा हे स्वरूप नसणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर या जिल्ह्यांची तयारी करत असाल तर अहमदनगर जिल्ह्याचे जे पेपर आहे वर्कवेल नावाची कंपनी ती कंपनी घेणार आहे. त्यानुसार तुम्हाला तयारी करायची मित्रांनो. ठीक आहे. हे खूप महत्वाचं आहे. यानुसारच तुम्हाला तयारी करायची. तर बघा पुढे जर म्हटलं तर साताऱ्याची देखील वर्कवेल नावाची कंपनी पेपर घेणार आहे. रायगडची आय थिंक ट्रिपल आय नावाची कंपनी आहे किंवा वर्कवेल नावाची कंपनी या दोन पैकीच घेणार आहे मित्रांनो हे पेपर आणि चंद्रपूरची ट्रिपल आय नावाची कंपनी मित्रांनो. ठीक आहे. तर ही कंपनी घेणार आहे आपले पेपर आणि चंद्रपूरचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम तुम्ही बघितलेलाच असेल. थोड्या जास्त जागा आहे त्याच्यानुसार जर विचार केला तर पेपरचं स्वरूप त्या प्रमाणे असणार आहे. जास्त काय प्रश्नांची इकडे तिकडे होणार नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा अभ्यासक्रमामध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे चंद्रपूर जिल्ह्याचा त्याच्यामध्ये एकूण 95 प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे. 95 प्रश्नांचा अभ्यासक्रम दिलाय आणि 90 प्रश्नांवरती तुम्हाला एक्झाम असणार आहे. म्हणजे जो अभ्यासक्रम ते पब्लिक करताय ते सुद्धा तुम्हाला त्यांना एकदा कॅल्क्युलेशन करून व्हेरीफाय करता येत नाही आणि म्हणे तर बँकिंगची एक्झाम आहे. एवढा म्हणजे आळशीपणा इथे चालत असतो मित्रांनो. परंतु काही अडचण नाही. बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत असतात की जागा ऑलरेडी फिक्सिंग असतात का तर फिक्सिंग वगैरे जागा नसतात मित्रा. तुम्ही व्यवस्थित अभ्यास चालू असू द्या. काय अडचण नाही. 10 ते 20% जागा असू पण शकतात परंतु एवढं 100% जागा फिक्सिंग असणं शक्य नाहीये मित्रांनो. त्यानुसार तुमचा जो अभ्यास आहे व्यवस्थित करा. बाकीच्या विद्यार्थ्यांकडे जे कमेंट्स करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि मेरिट जर तुम्हाला 71 मार्क पडत असतील 90 पैकी किंवा 65 पेक्षा जास्त मार्क पडत असतील तर तुमचं सिलेक्शन इथं 100% होण्याचे जास्त चान्सेस आहेत मित्रांनो. कारण आता जो आजचा पेपर झालेला आहे ठीक आहे. आजच्या पेपरचं जर स्वरूप बघितलं तर बघा आज नव्हे तर 6 आणि 7 तारखेला याचं मेरिट 60च्या वर जाणार नाहीये मित्रांनो. ठीक आहे. 60 मार्क तुम्हाला मिळतात तर तुमचं सिलेक्शन 100% होण्याची दाट शक्यता आहे. मागे नाशिक जिल्ह्याचा पेपर झाला ज्याला 35 किंवा 40 मार्क आहे त्याचं देखील तिथे सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. चंद्रपूरचं जर म्हटलं तर ज्याला पण 60 किंवा 65 पेक्षा जास्त मार्क मिळतात त्याचं 100% सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. तर 90 पैकी तुम्ही जर एवढेच मार्क घेऊ शकता तरी तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. म्हणजे अजून तुम्हाला यामध्ये किती सूट पाहिजे तर ठीक आहे. याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा. बाकी जर म्हटलं तर जे पैसे भरून लागतात नाहीतर अशा प्रकारच्या ज्या अफवा तुम्ही ऐकत असाल किंवा इकडे तिकडे कमेंट्स बघत असाल तर त्याच्याकडे सरळपणे दुर्लक्ष करा. तुमची तयारी ठेवा. तुम्हाला 65 पेक्षा जास्त गुण मिळायला हवे त्यानंतर तुमचं सिलेक्शन व्हायला काहीच हरकत नाही. ठीक आहे. आता याच्यानुसार तुम्हाला गणित बुद्धिमत्ता व्यवस्थित करावं लागेल. इंग्लिश थोडंफार लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर संगणकावरती प्रश्न येत आहेत मित्रांनो तर त्याच्याकडे तुम्हाला थोडंसं चांगलं लक्ष द्यावं लागेल. त्याच्यानुसार तुम्हाला इथं तयारी करावी लागेल मित्रांनो.
बाकी अशा प्रकारचं संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं, जे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी दाखवून घेतलेलं आहे. आता जर म्हटलं तर बघा, पुन्हा आता थोडंसं, आता ज्यांच्याकडे पण वेळ असेल या व्हिडिओला अजून पुढे बघण्याची, तर ते बघू शकता, कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघू शकता. आता आपण पुढे अजून एका टॉपिक वरती बोलूया मित्रांनो. तर बघा, आता ही वेबसाईट आहे, वेबसाईट मी इथं ओपन केली. आता सर्वप्रथम इथं लॉग आउट होऊन घेतो. तर बघा, इथं अभ्यासक्रम दिलेला आहे आणि खाली आल्यानंतर इथं आपल्याला या बँक भरतीविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर टोटल इथं आन्सर की आपल्याला 3 शिफ्टच्या आन्सर की दिलेल्या आहेत, म्हणजे 3 शिफ्ट मध्ये आपले हे पेपर झालेले आहेत. तर आता जो आपण पेपर डाउनलोड केलेला आहे, 2 ते 3 विद्यार्थ्यांचे आपल्याकडे आतापर्यंत युजर आयडी त्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवून इथं शेअर केला, त्यांचं अगदी मनापासून धन्यवाद. त्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आणि त्याच्यानुसार आपण ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, आता सर्वप्रथम आपल्याकडे इथं जर म्हटलं तर 3 शिफ्टमध्ये पेपर झालेत, अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे. तर हे तिन्ही शिफ्टचे म्हणजे आपल्याकडे अजून बाकी 2 शिफ्टचे प्रश्नपत्रिका यायच्या बाकी आहेत. ते आल्यानंतर आपण एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने त्याच्यावरती चर्चा करणारच आहोत, तर त्याच्याविषयी तुम्ही काळजी करू नका मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, यांची आता शिफ्टनुसार इथं आन्सर की देखील आलेली आहे. तर अजून थोडंसं जर म्हटलं तर बघा, आता ही बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन करतो. ही सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेची ऑफिशियल वेबसाईट आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इथं अमरावतीसाठी आपल्याला 16 जागा होत्या, नाशिक जिल्ह्यासाठी 10 जागा आणि छत्रपती संभाजीनगरसाठी 60 जागांसाठी पदभरती आली होती. तर बघा, अमरावतीचे काही कारणास्तव इथं पेपर पुढे गेलेले आहेत मित्रांनो. बघा, इथे आपल्याला म्हटलेलं आहे 27 तारखेला जे पेपर होणार होते ते काही कारणास्तव तांत्रिक अडचणी आल्यामुळे पुढे गेलेले आहेत. परंतु काय अडचण नाही, नाशिकचे पेपर झालेले, तर नाशिकची आपण माहिती चेक करून घेऊया. तर बघा, नाशिक जिल्ह्याचे पेपर झालेले आहेत आणि त्यांचा रिझल्ट देखील लागलेला आहे आणि रिझल्ट नुसार इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता इंटरव्ह्यू साठी सुद्धा इथं लिस्ट आलेली मित्रांनो, इंटरव्ह्यू लिस्ट आलेली आहे. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे. तर कट ऑफ किती लागलेला आहे त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत. आपण मागीलच व्हिडिओच्या माध्यमाने कट ऑफ बघितला होता, परंतु त्या डिटेलमध्ये आपण सकाळी यावरती व्हिडिओ टाकणार आहोत आपल्या या चॅनलवरती. तर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सर्वप्रथम काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून घ्या, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.